नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजकाल 90% केसेस या अपचनाच्याच केसेस आहेत आणि अपचनामुळे विविध प्रकारचे आजार जे आहेत ते होत असतात. पोट दुखणे, खाल्ल्यानंतर पोट खूप भरल्यासारखं वाटणे किंवा छातीमध्ये जळजळ होणे, भूक न लागणे, काही खाल्लं की मळमळ होणे, पोटामध्ये गॅसेस तयार होणे, तोंडाला वास येणे आणि जिभेवर थर साचणे ही अपचनाची लक्षणं आहे. पचनाची जी सुरुवात असते ती आपल्या तोंडामधून होत असते. नीट चावून न खाणे, घाईघाईमध्ये खाणं यामुळे जे अपचनाच्या समस्या आहेत ते निर्माण होत असतात. त्याचबरोबर काही जणांच्या खाल्लेल्या अन्नामध्ये पाचक रस जे आहेत ते व्यवस्थित मिक्स न झाल्यामुळे, जठरामध्ये जे अन्न आहे ते नीट न घुसळल्यामुळे या अपचनाच्या समस्या निर्माण होत असतात आणि त्यामुळं अन्नपचनासाठी जे हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, HCl असतं, ते जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि त्यामुळे आपली जी आतडी आहे ती सडू लागतात आणि त्यामुळे जे विषारी पदार्थ तयार होतात आणि हे सर्व शरीरामध्ये मिसळून अनेक आजार आपल्याला होत असतात. मग कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असेल, नसा ब्लॉक होण्याची समस्या असेल, वेगवेगळे प्रकारचे जे आजार आहेत, जॉईंट पेन आहे, हे सर्व समस्या जे आहेत ते आपल्याला अपचनामुळे निर्माण होत असतात. काही जण खूप घाईघाईने खातात, न चावता खात असतात आणि त्यामुळं काय होतं, आमाशयावर ताण पडतो आणि जास्त प्रमाणामध्ये HCl तयार होतं. त्याचबरोबर आपण जेव्हा पटापट घास गिळत असतो, पटापट खात असतो, त्याच वेळेस घासाबरोबर काही हवासुद्धा आपल्या पोटामध्ये जात असते आणि ही हवा पोटामध्ये गेल्यानंतर जेव्हा घुसळण्याची क्रिया पोटामध्ये सुरुवात होते तेव्हा या हवेमुळे जठरामधलं हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे ते वर फेकलं जातं, ज्याला आपण गिळकी आली असं म्हणतो, ते वर फेकलं जातं आणि त्यामुळं आपल्या छातीमध्ये प्रचंड जळजळ होते, तोंड आंबट पडतं, छातीमध्ये प्रचंड वेदना होतात. या प्रकारचे आजार जे आहेत ते आपल्याला अपचनामुळे होत असतात. तर या अपचनासाठी तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची गरज नाही. सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही जेवणानंतर 10 मिनटं जर झोपले, जर जेवणानंतर तुम्ही 10 मिनटं झोपले सांगितल्याप्रमाणे, तर तुमचं अपचन जे आहे ते पूर्णपणे निघून जातं आणि तुम्हाला अपचनाची समस्या राहत नाही. याला वैज्ञानिक कारण आहे आणि त्यामुळं तुमचं जे पचन आहे ते चांगल्या पद्धतीनं होत असतं. तर जेवण झाल्याबरोबर 10 मिनटं तुम्हाला डाव्या अंगावर झोपायचं आहे. आपल्या डावा हात डोक्याखाली घालून, चित्रात दिसतं त्याप्रमाणे तुम्हाला झोपायचं आहे. या पद्धतीनं झोपल्यामुळं काय होतं, मी सांगितल्याप्रमाणे पचनाची जी सुरुवात आहे ती तोंडापासून होत असते, परंतु जे पचनाचं उर्वरित कार्य आहे ते आपल्या जठरामध्ये होत असतं. जठरामध्ये अन्न घुसळलं जातं, त्यामध्ये विविध प्रकारचे जे पाचक रस आहेत ते मिक्स होत असतात. त्याचबरोबर जी घासाबरोबर हवामध्ये गेलेली आहे ती हवा आपल्याला व्यवस्थितरित्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला एक पोझिशनमध्ये येणं खूप गरजेचं असतं आणि म्हणून जेवणानंतर लगेच 10 मिनटं जर तुम्ही याप्रमाणे जर झोपले तर जठराचा जो आपल्या आकार आहे, जठर जे असतं आपल्या शरीराच्या डाव्या बाजूला असतं आणि त्याचा जो आकार असतो तो इंग्रजीत जे आकारासारखा असतो आणि ज्यावेळेस तुम्ही डाव्या अंगावर झोपता त्यावेळेस त्याच्यामधली जी हवा आपल्या घासाबरोबर मध्ये गेलेली आहे ती सहजरित्या अलगद बाहेर येते. त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही या पद्धतीनं डाव्या अंगावर झोपता त्यावेळेस जठराची जी पोझिशन आहे ती अगदी योग्य पद्धतीने येते अन्न घुसळण्यासाठी आणि अन्न जे आहे ते खूप चांगल्या रीतीनं घुसळलं जातं. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही असं झोपता त्यावेळेस तुम्ही खाल्लेलं जे अन्न आहे ते चांगलं घुसळल्याशिवाय आतडीमध्ये पुढे सरकत नाही आणि ही क्रिया होण्यासाठी आपल्याला 10 मिनटंची गरज असते. म्हणून या पद्धतीनं जर तुम्ही 10 मिनटं झोपले तर शरीरामधलं जे आपल्या अन्न आहे ते चांगल्या पद्धतीनं घुसळलं जातं. त्याचबरोबर लिव्हर जे आहे आपल्या शरीरामधलं, हे लिव्हर आपल्या शरीराच्या उजव्या बाजूला असतं, ज्याला आपण यकृत म्हणतो आणि यकृतामधून सर्व जे पाचक रस आहेत ते आपल्या जठरामध्ये आणि आतडीमध्ये मिक्स होत असतात. तर हे मिक्स होण्यासाठी अतिशय उत्तम पोझिशन यामुळे निर्माण होते, कारण जेव्हा आपण अन्न खातो पोटामध्ये जातं त्याबरोबर आपली जी घुसळण्याची क्रिया आहे ती होत असते. तर या पद्धतीनं जर तुम्ही झोपले तर अन्न अपचन होण्याची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते. साधी क्रिया आहे. जेवणानंतर 10 मिनटं तुम्हाला डाव्या अंगावर सांगितल्याप्रमाणे झोपायचं आहे. तर या पद्धतीनं तुम्ही उपाय करून बघा, तुम्हाला पहिल्या दिवसापासून फरक पडेल. कुठलंही औषध घ्यायची गरज नाही, कुठल्याही दवाखान्यात जायची गरज नाही. बऱ्याच जणांना खाल्ल्यानंतर अंगी लागत नाही अशी जी समस्या असते ती पण निघून जाते. त्याचबरोबर अपचनामुळे ज्या होणाऱ्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. ही साधी क्रिया आहे आणि 10 मिनटं आपल्याकडे असतात आणि ही क्रिया तुम्ही कुठेही करू शकता. सोफ्यावर बसल्या बसल्या तुम्ही ही डाव्या अंगावर अशा पद्धतीनं बसू शकता, तुम्हाला ही क्रिया करता येऊ शकते. तर ही साधी क्रिया आहे, तुम्ही अवश्य करून बघा
आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.